महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. सोसायट्यांमध्ये अनेक वर्षांपासून सर्वात मोठा वादाचा मुद्दा ठरणाऱ्या मेंटेनन्स चार्जेस संदर्भात महाराष्ट्र सरकारने नवीन गृहनिर्माण संस्था नियमावली प्रस्तावित केली आहे. या नव्या नियमांमुळे आता सोसायट्यांमध्ये कोणी आणि किती मेंटेनन्स भरायचा याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. फ्लॅटच्या आकारानुसार कोणते शुल्क आकारावे आणि सोसायट्यांमधील कोणत्या पायाभूत सुविधांचे शुल्क सर्व सभासदांमध्ये समान विभागून घ्यावे याचे वर्गीकरण या नियमावलीत स्पष्टपणे करण्यात आले आहे. मोठ्या आणि लहान फ्लॅट धारकांमध्ये मेंटेनन्सच्या दरांवरून होणारे रोजचे वाद आणि मनस्ताप थांबवण्यासाठी ही नवी नियमावली अत्यंत गेम चेंजर ठरणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात पूर्वतयारी सुरू केली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मुक्कामस्थळी वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील 2 ते 3 तासात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्या मतदारांचे भविष्यात कामे करण्यासाठी, त्यांच्या काही अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना पक्षाचा सहयोगी म्हणून काम करण्यास परवानगी दिलेली आहे. भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर ती सुद्धा पार पडेल अशी भूमिका आमदार गोकुळ गीते यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल होताच मागणी केली आहे. लखनौ येथील अलिंगज परिसरात पुरानिया येथील 3 मजली इमारतीत लागलेल्या या आगीत 15 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागलाय. यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते. राज्याच्या प्रशासनाने यासंबंधी तातडीने चौकशी सुरू केली आहे. बिहारमध्ये नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आला आहे. लखीसराय जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. विविध परीक्षा केंद्रांवर संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत मोठे रॅकेट उघड केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 30 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 9 जण इतर विद्यार्थ्यांच्या ऐवजी परीक्षा देत असल्याचा आरोप आहे. विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक खरात याच्या विरोधात एकूण 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे. यापैकी 12 गुन्ह्यांचा तपास विशेष पथकाकडे वर्ग करण्यात आला असून 8 प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 4 आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% वरून 58% पर्यंत वाढवण्याची घोषणा विधानसभेत केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ जाहीर करण्यात आली आहे. मान्सून जवळ येत असल्याने राज्य सरकारने तयारीला सुरुवात केली आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारने विशेष सतर्कता दाखवत महत्त्वाची बैठक बोलावली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक आज दुपारी पार पडली असून त्यामध्ये पावसाळी काळातील तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. पावसाळी विधिमंडळ अधिवेशनात आता उपस्थितीची पद्धत बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत. आतापर्यंत फक्त सही करून हजेरी लावली जात होती, पण पुढे ही पद्धत बंद होऊन डिजिटल आणि आधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. भाजपकडून त्यांच्या आमदारांसाठी एक नवा निर्णय घेण्यात आला असून आता अधिवेशनात बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. म्हणजेच प्रत्येक आमदाराला अंगठा किंवा ओळख नोंदवूनच सभागृहात उपस्थित राहावे लागणार आहे. 19 जून रोजी बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बेस्ट बस स्ट्राईक केला होता. हा संप पूर्ण 3 दिवस चालल्यानंतर 22 जून रोजी मुंबईकरांची जीवनवाहिनी पुन्हा सुरू झाली. यानंतर आता एसटी बस सेवा ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने 29 जून पासून बेमुदत आंदोलन आणि चक्काजाम करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनंतर आता राज्यभराची अव्यवस्था होणार असल्याचे चित्र दिसत आहे. फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. 6 खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता. मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या एकूण 20 आमदारांपैकी तब्बल 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत.
शिवसेना ठाकरे गटातून झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा चर्चेत आले आहेत. 6 खासदारांनी एकाच वेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून पुढील काही दिवस विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील 3 वर्षीय चिमुकलीच्या लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या 25 जून रोजी लागणार असून या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.